जय जगदंबा. एवढ्या लवकर एवढी तयारी करून ठेवली का? मला खूप आनंद झाला. आज मी आलेलो आहे बीड शहरामध्ये माझ्या गुरुलेकीच्या घरी. अनुसयाबाई धोत्रे हे माझ्या या गुरुलेकीचं नाव. आणि हिचं या ठिकाणी एक मंदिर आहे. स्वतः तिच्याकडे बरेचसे भक्त बीडमधले स्वतःचे प्रश्न घेऊन येत असतात असं बऱ्याच दिवसांपासून तिने मला सांगितलेलं होतं. आणि तिची ज्ञानवाळ होऊन जवळजवळ 3 वर्ष झालेले आहे. पण तिने सांगितलं की भाऊ, एकदा तरी माझ्या देवीच्या मंदिराला तुम्ही दर्शन घेण्यासाठी या, माझ्या लेकीच्या घरी तुमचे पाय लागू द्या. त्यासाठी आज मी माझ्या बीड शहरामधील 2 लेकींच्या घरी जाणार आहे. तर ही पहिली मोठी गुरुलेक, कारण हिचा गुरुमंत्र 3 वर्षापूर्वी झाला, तर हिच्या घरी पहिला मान म्हणून आलो. आणि यानंतर माझी एक दुसरी गुरुलेक सुद्धा बीड शहरामध्ये राहते, जिची ज्ञानमाळ होऊन फक्त 6 महिने झाले. तिच्याही घरी मी आता धावती भेट देणार आहे. अर्थातच दोघींच्याही घरी फक्त चहावरती गुरुपंगत करण्यासाठी मी आलेलो आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, मी कोणाच्याही घरी गेलो तर कोणाकडूनही भाड्याचे पैसे घेत नाही, कोणाकडूनही कपडे घेत नाही. सोनं चांदी तर आपल्या नियमामध्ये नाहीच नाही. परंतु पूर्वी मी कोणाच्या घरी जेवण करायचो, पण आता मी असा निग्रह घेतलेला आहे की कुठल्याही शिष्याच्या घरी फक्त 1 कप चहा घ्यायचा, 1 कप चहा आणि त्याच्यामध्ये जे काही दूध पत्ती पोटात जाईल तेवढंच माझं अन्न, आणि फक्त चहावरतीच गुरुपंगत करायची. त्याचं कारण असं की मी येणार म्हटल्यावर मग पुरणपोळीचा घाट घालणे किंवा खीरपुरीचा घाट घालणे किंवा साधी भाजी भाकर जरी केली तरी त्यासाठी कष्ट लागतात किंवा तयारीला लागावं लागतं. माझ्यासोबत इतर 4-5 माणसं असतात, त्यांचाही स्वयंपाक करावा लागतो. हे कष्ट माझ्या समोरच्या कुठल्याही महिला किंवा पुरुष शिष्याच्या घरच्यांना लागू नये यासाठी फक्त 1 कप चहावरती गुरुपंगत करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. आणि ही आजची 4थी आपली गुरुलेकीच्या घरची भेट आहे की जी फक्त चहावरती संपन्न होणार आहे. तर या ठिकाणी मी एकदा तिच्याकडून मानपान घेतो आणि आपण तिचं पूर्ण देवघर सुद्धा तुम्हाला दाखवूया. होम पण केलेलं आहे वाटतं ना आतल्या आतमध्ये. छान छान, प्रसन्न वाटतं पण इकडचं वातावरण. त्यांना फक्त हळद कुंकूच लावू दे आता, कारण तू कुंकू लावलंस ना पायाला. कुंकू लावल्यावर पुन्हा पाणी नाही घालू. आई राजा उधे उधे सदा. मुलगा आहे तुमच्याकडे आल्यापासून 5-6 महिने झाले यायला लागले. अरे वा, तुम्ही कौल पण दिला. छान 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 छान. असंच चांगलं होत राहो. कुंकमामध्ये कुंकमामध्ये खातो येतो सावलीमध्ये. आई राजा उदे. जय जगदंबा. शुगर आहे त्यामुळे गोड नको, थोडस. हा, नाही राहू दे राहू दे. गोपी ते ताट घ्या.
आई राजा उदे. एकदा हे देवस्थान कोणतं कोणतं आहे आपण इथून सुरुवात करू. मला दाखव. लक्ष्मी दुर्गा माता. अच्छा, या ठिकाणी बघा लक्ष्मी माता अर्थातच वरखेडची लखाबाई हिचं बाहेर स्थान आहे. ती दुर्गा ते ह्याच्या कोकणातली ऐकून. आणि ही कोकणातली देवी अर्थातच दुर्गाई म्हणून तिने स्थापन केलेली आहे. तर तिचं स्थान कोकणातलं सांगितलेलं आहे. या दोन जणींचं बाहेर स्थान आहे आणि आतलं देवघर सुद्धा आहे. एकदा आपण आतलं बघूया. गणपती सुद्धा आहे बरं का खाली. सिंह आहे. काळूबाई ना. या ठिकाणी ही मांढरची काळूबाई आणि धावजी पाटील यांचं स्थान आहे. आणि इकडे अलीकडे अंबाबाई आणि येडेश्वरी अर्थातच अंबाबाई आणि येडाबाई. घरातल्या घरामध्ये परंतु एवढं छान सुंदर मंदिर तिनं बनवलेलं आहे. आणि एक अतिशय दुःखाची घटना मला अशी वाटते त्या बाईच्या आयुष्यामधली की तिच्या कुटुंबातील अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एवढ्या मृत्यू झाल्यानंतर एखादी माईला खचून गेली असती, ती पुन्हा उभी राहिली नसती. पण ह्या जगदंबेच्या भरोशावरती आणि गुरूंच्या भरशावरती तिने शून्यामधून तिचं पुन्हा आयुष्य उभं केलं आणि आज फक्त ह्या जगदंबेच्या नावावरती ती जगत आहे. म्हणजे इथे मंदिरावरती जी काही थोडीफार भक्त मंडळी येतात, ती जी काही दक्षिणा देतात, त्याच्यातून पूर्ण देवीचा खर्च, स्वतःचा खर्च. आणि मला इतकं प्रसन्न वाटतंय ना इथं येऊन. काही ठिकाणी व्हाईब्स असतात पहा, मी पहिल्यांदा आलो इथे पण इतकं घवघव मला वाटतंय की अर्थातच 100% इथे पूर्ण पॉझिटिव्ह व्हाईब्स मला जाणवल्या. मनापासून एका गुरुलेकीच्या नात्याने अनुसयाबाईला आशीर्वाद देतो आणि जगदंबेलाही मागणं मागतो. जे कोणी माझ्या ह्या लेकीच्या दरबारामध्ये येत असतील, शरण जात असतील, त्या सर्वांना तू गुणमान देत राहा आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. आता या गुरुलेकीच्या घरी एक कप चहा घेऊन मी दुसऱ्या गुरुलेकीच्या घरी जाणार आहे. तुम्हाला ते सुद्धा दाखव. बर बर. मंदिर बांधण्यासाठी जागा निर्धारित केली आहे का? मी पूर्ण जागा सोडून दिली. बर बर, दाखव दाखव. मी तुमचा फोटो मांडला, माझ्याकडे नंबर नव्हता तुमचा. बर. आणि तुमचा फोटो मांडला. अगं रडू नकोस, मी आहे ना. रडायचं कशाला, मी आहे. रडू नको रडू नको रडू नकोस, रडू नको. मी आहे ना. जेव्हा जीव असेपर्यंतही मी आहे. बापाच्या नात्याने असा ताण घेऊ नको की तुला कोणी नाही. मी आहे, माझा सर्व शिष्य परिवार आहे. सोडून गेले होते. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तुमच्या जीवावर जगते. आणि अर्ध्या रात्री तुला काही मदत लागली तर फक्त मला फोन लाव. आज मी तुला नंबर लिहून देतो माझा. जीव बारीक नको करू, काही ताण नको घेऊ. हे बघा इथे समोर एवढं मोठं मंदिर तिने बांधायला काढलेलं आहे. हे कॉलम मध्ये अर्ध काम झालंय, लवकरच पूर्ण काम होईल. आणि या ठिकाणी अंबाबाईची स्थापना करणार आहे. आणि या ठिकाणी मला फार असं काही काही गोष्टींचं हे वाटतं की आज तिच्या घरी माझे पाय लागले म्हणून ती आज त्या दुःखामध्ये की मला भाऊंशिवाय कोणी नाही हे जे दुःख आहे आणि हा जो हे खंत आहे मनामध्ये की माझे सर्व गेले, भाऊंशिवाय कोणी नाही, तर आज ते अश्रू एवढे वेगाने बाहेर येत आहेत. परंतु काही काही शिष्य असे नालायक सुद्धा आहे ज्यांना सर्व काही फावल्या वेळेमध्ये फार लवकर आणि फार कष्ट न करता मिळालं, त्यामुळे त्यांना किंमत सुद्धा नसते. परातीमध्ये जसं की गव्हासोबत किडे सुद्धा असतात, तसंच माझ्या शिष्य परिवारामध्ये सुद्धा झालेलं आहे की गव्हासोबत काही किडे सुद्धा येऊन रगडले गेले आहेत. पण असं सर्वांना सोबत घेऊन चालावं लागतं, कारण शेवटी आपली आईची गादी आहे. आईसारखं मोठं मन ठेवावंच लागतं. तर आता दुसऱ्या गुरुलेकीच्या घरी मी जाणार आहे, सोनाली नावाच्या. त्या ठिकाणी सुद्धा गेल्यावरती मी तिच्या घरचं देवघर आणि तिच्या घरची पण गुरुपंगत तुम्हाला याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवतो. व्हिडिओ पूर्ण बघा. आता मी आलेलो आहे माझ्या दुसऱ्या गुरुलेकीच्या घरी, अर्थातच सोनाली जगताप यांच्या घरी. आणि इथं आता भेट देऊन, धावती भेट देऊन मी पुढे देऊळगाव राजाला मार्गक्रमण करणार आहे. फक्त अंगठ्यावरच टाक आता. तुझी कशी सुरू आहे तयारी पेपरची? पेपर झाला सर. झाला का? अरे वा सगळ्यांपेक्षा जास्त मार्क्स आले. वा वा वा, अभिनंदन अभिनंदन.
जावई बरे आहेत का? मग किती जणांचा परिवार आहे आता सर्व? माझ्या घरात 6 जण आहेत. अच्छा. हा, आता दीर आणि ते नाही आलेले. अच्छा, हा, ते कुठे असतात? गावी असतात. बर बर, गाव कोणतं? गोगलवाडी चौसाळ्याकडे. हा, ते येताना चौसाळा लागला तिकडे का? आश्रमापासून खालीच आहे गाव आपलं. अच्छा, चौसाळ्याची पाटी लागली आम्हाला येताना. राहू द्या ना, बसता येत नाही तर कशाला. सौभाग्यवती बाबा. चला वरती आहे का? गोवळायचं वरती का? ओळख घेतेच. थोडी आम्हाला निघायची गडबड जास्त झाली आहे. घरी भक्त येऊन थांबलेत ना मंदिरावर. आई राजा उधे उधे सदानंदीचा उधे उधे जगदंबा बाबा की जय. हा, हात पण येतच. फारच थोड्या वेळेमध्ये तयारी केलीस पण. जय जगदंबा. दर्शन घ्या. श्री जगदंबा चरणार्पणमस्तु. श्री जगदंबा चरणार्पणमस्तु. चला. आई राजा उधे उधे. इथेच पाय हे करतो, पुन्हा याच्यावर तो दूध बसावं लागेल. नाही, असू द्या, असू द्या. देवघर कुठे आहे? आहे. चला. घर खूप छान ठेवतेस हा. प्रसन्न वाटलं फार. अरे वा 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 वा. देवघर पाहून तर फार प्रसन्न वाटत आहे. कुंकाचं दे. या ठिकाणी बघा, खूप सुंदर असं देवघर तिने तयार केलेलं आहे. खूप छान वाटत आहे या ठिकाणी. मला पहिल्यांदाच येतो आहे इथे. श्री येडेश्वरी, तिची येडेश्वरीची ज्ञानमाळ झालेली आहे. अंबाबाई आणि येडाबाई, येडेश्वरीची मोठी मूर्ती. इथे दुर्गा माता, आणि त्याच्या बाजूला एवढा मोठा माझा फोटो तयार करून घेतलाय तिने. तो फोटो ठेवलेला आहे. आणि विशेष म्हणजे अतिशय जास्त सुशिक्षित ती स्वतः आहे. ती स्वतः स्पर्धा परीक्षा देत आहे. तिचे मिस्टर सुद्धा सरकारी हुद्द्यावरती आहे. असं एक वेल एज्युकेटेड कुटुंब असताना सुद्धा एवढ्या जास्त प्रमाणावरती आई जगदंबेची, गुरूंची आणि स्वामी समर्थांची भक्ती ती करते. याबद्दल तिचं मनापासून कौतुक वाटतं. अशा लेकीच्या घरी येऊन आनंदही वाटतो की खरंच आपला वारसा पुढे चालवणारी पुढची पिढी फार सक्षम आहे. आणि यामुळे मनापासून आनंद. आणि सोनालीला तिच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देतो. नेहमीप्रमाणेच तुम्हाला माहिती आहे माझी गुरुपंगत फक्त आता 1 कप चहावर मी सुरू केली आहे. तर 1 कप चहा घेतो आणि पुढच्या प्रवासाला रवाना होतो. जय जगदंब. नमो आदेश.